चैत्र महिना आणि चैत्र गौर म्हटली की कैरीची वाटणी डाळ ही आलीच। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। तर कैरीची वाटणी डाळ ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते। अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे। ती छान भिजलेली आहे आणि त्यासाठी ही अशी काढून ठेवलेली आहे। पहा, भिजलेली डाळ अशी दिसते। चाळणीत ती निथळत ठेवली, त्यामुळे पाणी निघून जातं आणि ती पचपचीत अशी होत नाही। 1 कैरी, कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे असे घेतले। तोतापुरी कैरी आहे। कैरी स्वच्छ धुवून तिच्या सालीसकट अशा फोडी करून घेत आहे। अर्धी कैरी मी घेत आहे, जास्त आंबट नाही। निराली माय चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। मागच्या वर्षीसुद्धा मी कैरीची वाटणी डाळ आणि चैत्र गौरीचा व्हिडिओ टाकला आहे, आपण तो नक्की पहा। इतरही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण नक्की पहा। मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचे तुकडे ते घातलेत, कोथिंबीर घातली आहे आणि हे कैरीच्या फोडी घातलेल्या आहेत चिरलेल्या। तर हे सर्व मिक्सरमधनं फिरवून घेते। त्यामध्ये मीठ घातले आहे, साधं मीठ आणि हे काळं मीठ, त्याने सुद्धा स्वाद वाढतो। चवीनुसार मीठ घातले, जिरं घातले थोडंसं, फोडणीतसुद्धा आपण जिरं घालणार आहोत। मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे 5 जाडसर, पाणी न घालतात। आता ही भिजवलेली कैरी, भिजवलेली डाळ तीसुद्धा मिक्सरमधनं फिरवते आहे, पाणी न घालताच। तर चांगली ती डाळ झालेली आहे, पहा जाडसर अशी केली आहे, खूप बारीक नाही आणि अजिबात पचपचीत नाही आहे। पाणी न घालताच ती फिरवली आहे। बाऊलमध्ये ते काढले, याला खमंग फोडणी द्यायची आहे। तर कढई तापली, फोडणीचं तेल तापले, त्यामध्ये जिरं मोहरी घातली आहे, ते छान तडतडले। त्यामध्ये आता ताजे कढीपत्त्याची पानं ती घातली आहे 4-5, त्याच्याने सुद्धा स्वाद वाढतो। आणि त्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद छोटा ते घातले आणि ही अशी खमंग फोडणी ह्या वाटल्या डाळीवर घातलेली आहे आणि ही सर्व मिक्स करून घेते। खूप टेस्टी आणि खूप रंगाने सुद्धा खूप छान रंग आलेले आहे। तर चैत्र गौरीच्या वेळेस महिलांना बोलवून हळदी कुंकू देऊन ही डाळ दिली जाते। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।